हिरव्या वनराईनं नटलेलं हे आहे सावर, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. गावाची लोकसंख्या जवळपास 4000 इतकी आहे. शेतकरी, शेतमजूर, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि ध्येयनिष्ठ शिक्षक यांच्या परिश्रमानं हा परिसर फुलून गेला आहे. गावात कोणताही तंटा होत नाही की गावात कोणीही व्यसनाच्या आहारी गेला नाही. रस्त्यावर अथवा चौकात पान खर्रा खाऊन कोणीही थुंकत नाही. प्रत्येक चौकात कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. गावकरी याचा वापर करत असतात. प्रत्येक चौकामध्ये या ग्रामपंचायतनं कुंड्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये सगळे दुकानदार व गावकरी या चौकातला कचरा जे दुकानासमोरचा झाडझूड करून ते बाहेर टाकत होते ते आता कुंड्यामध्ये टाकत आहे. आपलं आरोग्य आपल्या हाती असं म्हणत स्वतः गावकरी आपापला परिसर स्वच्छ ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या 2 घंटा गाड्या नियमित गावात फिरतात. यावेळी गावकरी न चुकता आपल्या घरातील कचरा या गाडीतच टाकतात. परिणामी रस्त्यावर कचरा दिसत नाही. रस्ते लख्ख दिसून येतात. आमच्या गावामध्ये आम्ही 2 घंटा गाडी सुरू केली आहे. त्यामध्ये वेगवेगळा कचरा टाकून तो कचरा घन कचरा डेपोमध्ये जमा करत आहे. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक घरी वैयक्तिक शौचालय बांधलं आहे. शिवाय त्याचा वापर सुद्धा केला जातो. हा माझा वैयक्तिक शौचालय आहे आणि हा घरातील सगळेच जण हा वापर करतो. यासोबतच ग्रामपंचायतीने गावात येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक शौचालय बांधलं आहे. साहजिकच गावातील कोणीही आता उघड्यावर शौचाला बसत नाही. परिणामी सावर हागणदारी मुक्त झालं आहे. याचसोबत गावकऱ्यांनी गावात सांडपाण्याचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारे केलं आहे. इथं घरोघरी सांडपाण्याचा उपयोग करत महिलांनी परसबाग फुलवली आहे. जे आमच्या घरातलं सांडपाणी आहे ते आम्ही बाहेर न वाया जाऊ देता त्यावर आम्ही परसबागा तयार केल्या आहे. अनेक ठिकाणी शोषखड्डे तयार केले आहेत. प्रत्येक गल्लीतील गटारं पक्क्या स्वरूपात बांधले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अथवा कडेला पाण्याचे डबके साचत नाहीत. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून इथं 6वी ते 10वी पर्यंतचे 154 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात शौचालयाचं बांधकाम करण्यात आलं आहे. तसंच अंगणवाडीत सुद्धा शौचालयाचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत नाही. शौचाहून परत आल्यावर विद्यार्थी आपले हात स्वच्छ धुवून संपूर्ण स्वच्छता पाळतात. आमच्या शाळेमध्ये शौचालय आहे. आम्ही त्याचा योग्य वापर करतो आणि शौचालयावरून आल्यानंतर आम्ही साबणाने स्वच्छ हात धुतो. गावात उर्दू शाळा असून इथं 138 विद्यार्थी मोठ्या आनंदानं शिक्षण घेत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे हा ध्यास घेतला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ओला कचरा आणि सुका कचरा इकडे तिकडे न फेकता ग्रामपंचायतच्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकावा, जेणेकरून आपलं घर आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ राहील. इथल्या महिलाही आपापल्या अंगणात नियमित रांगोळ्या काढून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
घनकचरा व्यवस्थापनातही ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रत्येकी 5-5 टाके असलेले भव्य शेड तयार केले आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. ते ओला कचरा आणि सुका कचरा या ठिकाणी आम्ही जमा करत आहोत. ते आणि त्याचा आम्ही कंपोस्ट खत ज्या निर्मिती करत आहोत. गावानं सर्वच बाबतीत नियोजनबद्ध काम केलं आहे. त्यामुळे सावर ग्रामपंचायतीला ISO हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सन 2022ला मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये ODF+ अंतर्गत विविध कामं घेतली जात आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 853 गावांमध्ये हे काम सध्या सुरू आहे. 100पेक्षा अधिक गावांमध्ये काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यापैकी एक सावरगाव याच्यामध्ये विविध उपक्रम स्वच्छ भारत मिशनमध्ये राबवलेले आहेत. त्यामध्ये कचराकुंडीचा वापर असेल, वर्मी आणि नाडेप या कंपोस्ट पीटमधून घनकचरा, ओला कचरा जो असतो त्यामधून खतनिर्मिती असेल, सांडपाणी मुक्त करण्यासाठी सोकपीट्स कम्युनिटीमध्ये आणि त्याच पद्धतीने इंडिव्हिज्युअल सोकपीट्स असे घेण्यात आलेले आहेत आणि गावामध्ये एकंदरीत स्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच पद्धतीने सांडपाणी आणि जो उघड्यावरती कचरा असतो तो कमी केलेला आहे आणि एक प्रकारे गावामध्ये स्वच्छता सध्या नांदताना आपल्याला पाहायला मिळते आणि आरोग्यामध्ये सुद्धा गावातील लोकांची सुधारणा झालेली आहे. याच पद्धतीने इतरही गावामध्ये हे मॉडेल रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न आहे आणि यवतमाळमध्ये सर्व गावांमध्ये हा उपक्रम जोमाने राबवण्याचा आमचा मानस आहे. हे गाव माझं आहे आणि मी सुद्धा गावाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून श्रमदान असो की लोकसहभाग असो, यासाठी गावकऱ्यांनी सतत पुढाकार घेतला आहे. म्हणूनच सावर आज सर्व बाबतीत श्रेष्ठ ठरलं आहे यात शंकाच नाही.